नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती आज आपण पाहणार आहोत सासकल ग्रामपंचायतची मोर्चेबांधणी कशी सुरू आहे। सासकल ही छोटीशी ग्रामपंचायत आहे, जेमतेम 1550 मतदान आहे, मात्र गावामध्ये दोन्हीही गट प्रबळ आहेत, यामुळे या ठिकाणच्या लढती या नेहमीच अटीतटीच्या होत असतात। गेल्या 5 वर्षापूर्वी या सासकल ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक ही 2 राजे गटामध्ये काटेकी टक्कर झाली होती। यामध्ये दोनही राजे गटाने 4-4 जागा जिंकल्या होत्या, तर आरक्षित जागा सरपंच पदासाठी ओबीसीची जागा होती। ओबीसीच्या दोन्ही गटातील उमेदवारांना समान मतदान पडले होते आणि यानंतर चिठ्ठीवरती येथील सरपंच पदाचा उमेदवार हा विजय झाला होता। सध्या गेल्या 5 वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर आता सासकल या गावामध्ये 2 राजे गट आणि 1 भारतीय जनता पक्षाचा गट सक्रिय झालेला आहे। प्रामुख्याने सध्या या गावामध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली असून आता आगामी कालावधीमध्ये दुरंगी सामना होणार की तिरंगी सामना होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे। या 3 गटाबरोबरच सासकल जन आंदोलन समिती ही गावामध्ये कार्यरत आहेत, त्यांची ही भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। प्रामुख्याने राजे गटाचा जर विचार केला तर राजे गटाचे या ठिकाणी राजेगट शिवसेनेचे 2 गट आहेत। एका गटाचे नेतृत्व मोहनराव मुळीक करत आहेत, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व सोपानराव मुळीक करत आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व हनुमंतराव मुळीक करत आहेत। प्रामुख्याने सासकल या गावामधून नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेला शिवसेनेचे उमेदवार सह्याद्री भैया कदम यांना तब्बल 178 मतांचं मताधिक्य मिळालं, तर पंचायत समितीला या ठिकाणी 110 मतांचं मतदान हे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर अशोक नाळे यांना मिळालं। प्रामुख्याने सासकलचे संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण आता पाहणार आहोत। त्या अगोदर सासकल ग्रामपंचायतसाठी गेल्या पंचवार्षिक मध्ये ओबीसी महिला यासाठी सरपंच पद राखीव होतं, तर आता आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी सासकल ग्रामपंचायतचे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी पुन्हा एकदा राखीव झालेले आहे। सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी सरपंच पदी महिला विराजमान होणार आहेत। यावेळेस मात्र सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित झालेले आहे। सध्या या गावामधून कोण कोण उमेदवार चर्चेत आहेत ते आपण पाहूया। प्रामुख्याने मोहनराव मुळीक, त्याचबरोबर सोपानराव मुळीक, हनुमंतराव मुळीक, त्याचबरोबर विलास मुळीक, ज्ञानेश्वर मुळीक माऊली यांच्या कुटुंबातील महिला या ठिकाणी रिंगणामध्ये उतरू शकतात। त्याचबरोबर सासकल जन आंदोलन समिती ही ऐन वेळेस रिंगणात उतरली तर आणखीन रंगत येथील निवडणुकीमध्ये वाढणार आहेत। सध्या प्रभाग रचना निश्चित झालेली आहे। वॉर्डचे आरक्षण ही काही दिवसातच जाहीर होणार असताना इच्छुकांमध्ये आता चर्चा रंगू लागल्या आहेत आणि 5 वर्षापूर्वी अतिशय काटेकी टक्कर झालेल्या सासकल ग्रामपंचायतची यावेळची निवडणूक ही काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत। सरपंच पदासाठी जेमतेम 25 ते 30 मताधिक्यापर्यंत ही येथील काटेकी टक्कर या ठिकाणी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। प्रामुख्याने 3ही गट आणि त्याचबरोबर सासकल जन आंदोलन समिती यांच्यामधून आता मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे। इच्छुकांच्या नावाची चर्चा आता गावामध्ये रंगू लागल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं, सासकल ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या थेट सरपंच पदी कोण विराजमान होईल, त्याबरोबरच थेट सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील, जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन ग्रामपंचायत नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।